आंबे गावात काँग्रेसचा आक्रमक प्रचार सुरू असून मानसी मरुरे व श्रीमंत जाधव यांनी नारळ फोडून केला शुभारंभ. आंबेगाव येथून काँग्रेसच्या उमेदवार मानसी प्रमोद मरुरे आणि श्रीमंत जाधव यांनी आज नारळ फोडून प्रचाराचा जोरदार शुभारंभ केला. या प्रसंगी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला असून परिसरात काँग्रेसच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. प्रचाराची दिशा स्पष्ट करत उमेदवारांनी डोर टू डोर संपर्क अभियानावर विशेष भर देण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रत्येक मतदारापर्यंत थेट पोहोचून समस्या समजून घेणे, विकासाचा अजेंडा मांडणे आणि विश्वासाचे नाते अधिक मजबूत करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांकडूनही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून काँग्रेसच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आंबेगावमध्ये काँग्रेसने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतल्याने निवडणूक लढत अधिकच रंगतदार होत चालली आहे. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचा हा पहिला टप्पा आहे. त्याच्यामध्ये आता प्रत्येक उमेदवार आपल्या प्रचाराची सुरुवात करत आहे. आपण लांबोटा जिल्हा परिषद गटामध्ये आहोत. लांबोटा जिल्हा परिषद गटातल्या या आंबेगाव गावामध्ये आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता ही जी गर्दी आहे ही मानसी प्रमोद मरुरे या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार आहेत. तसेच श्रीमंत जाधव या शेडोळ गणाचे जे आहेत ते उमेदवार आहेत. त्यांचा जो प्रचार आहे इथून आता सुरुवात झालेला आहे. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. नेमकं काय परिस्थिती आहे लोकांची. नाना नमस्कार. काय सांगाल कशी परिस्थिती आपण आता प्रचाराची सुरुवात करताय? सध्या उमेदवार हे ग्रामीण भागातील तळागाळातील लोक असल्यामुळे त्यांना मूलभूत प्रश्नाची जाण आहे. त्या त्या संदर्भामध्ये अनेक दिवसापासून प्रत्येक ग्रामीण भागाचे नाव असलेले कार्यकर्ते आहोत आम्ही, म्हणून आम्हाला ह्या समस्या माहीत आहेत आणि निश्चितप्रमाणे आम्हाला मागचा अनुभव आहे थोडा पंचायत समितीचा. येणाऱ्या काळामध्ये मानसीताई आम्ही या परिसराचा निश्चित विकास केल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या मूलभूत सुविधा असतील, या काही नागरी सुविधा असतील, महिला बालकल्याणाच्या व्यवस्था असतील, समाज कल्याणाच्या काही योजना आहेत, जिल्हा नियोजनाच्या काही योजना आहेत, ह्या निश्चितप्रमाणे या भागामध्ये आणून आम्ही या परिसराचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. कारण अनेक वर्षापासून आम्ही या सामाजिक चळवळीत राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे आम्हाला दांडगा अनुभव आहे आणि मरुरे पवार देखील अनेक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये असतील, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा एक दबदबा आहे आणि आम्हाला तळागाळातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. निश्चित लातूर जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक अशी ही आमची विजय आमचे मताधिक्य मिळणार आहे, यात आम्हाला कुठलीच शंका नाही. आणि मी नागरिकांना एवढं आवाहन करतो, येणाऱ्या काळात आम्ही आमच्या पाठीशी राहावं. निश्चितप्रमाणे तुमच्या ज्या स्वप्न आहेत ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. धन्यवाद. नाना काय सांगाल कुठली विकासाचे मुद्दे घेऊन आता या 7-8 दिवसात तुम्ही प्रचार करणार? अनेक समस्या, महिलांच्या समस्या आहेत, ग्रामीण भागातील रस्ते आहेत, ग्रामीण भागातील शेतरस्त्याचा, शिवरस्त्याचा प्रश्न आहेत, अनेक महिलाचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्नावर आम्ही मूलभूत सुविधा आहेत. ग्रामीण भागाच्या अनेक भागामध्ये स्मशानभूमी नाहीत, अनेक भागामध्ये आज देखील जायला रस्ता नाही. 50 वर्ष 75 वर्ष आपण साजरा करतो, परंतु आणखी काही भागामध्ये रस्ते नाहीत. त्या मूलभूत प्रश्नावर, शेतकऱ्याच्या प्रश्नावर असतील, आम्हाला पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये जी काही योजना आहेत त्या योजना निश्चितप्रमाणे आम्ही तुमच्या गावापर्यंत, माझ्या घराच्या शेवटच्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आपण सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये होतात. भारतीय जनता पार्टीनं न्याय दिला नाही का मागच्या काळामध्ये? आम्ही ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत. आम्हाला त्या ठिकाणी गेल्या 10 ते 15 वर्ष आम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करत होतो. आमचा घरचा डबा घेऊन आम्ही काम केलं, सगळ्याला ज्ञात आहे. परंतु तिथं तुम्हाला जर तिथे संधी नसेल काम करण्याचं तुम्हाला, तर तिथे आपला जर अपमान सतत होत असेल तर आपला बी स्वाभिमान आहे. शेवटी आम्हाला स्वाभिमान काँग्रेस पक्षाने दिला. मला एबी फॉर्म नसताना, मी पक्षात प्रवेश नसताना मला त्यांनी तिकीट दिलं. हा त्या काँग्रेस पक्षाचा मोठेपण आहे. म्हणून मला त्या धन्यवाद द्यावा लागेल काँग्रेस पक्षाचे, त्या सृष्टीचे, की मला प्रश्न न करता मला उमेदवारी दाखल केली. म्हणून मी निश्चितप्रमाणे या भागामध्ये, आणि आमच्या मागे जनता आहे, आमच्या मागे प्रभा आहे, येणारा तुम्हाला 6 तारखेला 7 तारखेला निश्चितपणे दिसेल. भैया काय सांगाल काँग्रेसमध्ये जे लोक होते अनेकांनी पक्ष सोडला, पण आपण कायम त्या ठिकाणी आहात? काँग्रेस पक्ष हा असा पक्ष आहे की जे निष्ठावंतांसोबत कायमच राहिलेला आहे आणि येणारा जो काळ आहे तो काँग्रेसचाच होणारा काळ आहे. आपल्या परिवारावर खूप मोठी जिम्मेदारी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे यावेळेस. बिलकुल निश्चितपणे जनता पाठीमागे आहे आणि विजय निश्चित होईल आपला. कुठली विकासाची कामं आपण घेऊन जनतेपर्यंत जात आहात? आजपर्यंत गावामध्ये जे विकास केले सगळ्या गावाला तुम्ही विचारू शकता आणि पुढे पण येणाऱ्या गावामध्ये म्हणजे पाण्याची टंचाई असेल, रस्ते असतील किंवा नाले असतील, त्या मुद्द्यावरती काम करणार आहेत. आपल्यासोबत उमेदवार सुद्धा मानसी मरुरे आहेत, आपण त्यांना सोबत. तरी काय सांगाल खरं तर आपल्याला उमेदवारी मिळाली, महिलांसाठी काही कामं आपल्या डोक्यामध्ये आहेत का? हो आहेत ना. आता महिलांना काही गावात लघु उद्योग म्हणा, त्यांच्या काही
म्हणजे पर्सनल अडचणी असतील त्या सांगू शकत नाहीत ग्रामपंचायतला. बरोबर. त्या सगळं मी त्यांना मिळवून देण्याचा 100% प्रयत्न करीन बरं. आणि त्यांना मी खरी उतरेनच. खरं तर आपल्यावर ही उमेदवारीची जिम्मेदारी मिळालेली आहे. कशामुळे आपल्याला ही जिम्मेदारी मिळालेली असेल असं आपल्याला वाटतंय? आमच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि सगळ्यांच्या विश्वासाला एवढे दिवस आम्ही पात्र ठरलोत. आमच्या गावचा विकास तर 100% झालेलाच आहे. हम्म. ही मला जी जिम्मेदारी भेटलेली आहे आता तालुक्याची त्या सगळ्या गावांची मी जिम्मेदारी आता गटाची. अशीच गटाची जिम्मेदारी मी पूर्ण करण्याची माझ्यात ही क्षमता आहे म्हणून पक्षाने मला ही जिम्मेदारी दिलेली आहे. बरं. माझे दीर गावचे सरपंच, माझे पती चेअरमन आहेत, 25 वर्ष झालं याच्यातच आहेत हे. आणि माझे सासू सासरे यांच्या आशीर्वादानं म्हणा, पक्ष भैयांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि आमच्यावरच्या विश्वासाने त्यांनी आम्हाला ही जिम्मेदारी दिलेली आहे. तरी यांना 100% खरी उतरण्याचा मी प्रयत्न करेन. बरं, लोकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे? आपण गावोगावी जात आहात, लोकांना भेटत आहात, तुम्ही त्यांना सांगत आहात की आम्ही हे काम करणार, ते काम करणार. लोक आपल्या पाठीमागं आहेत असं आपल्याला वाटतंय का? हो हो आहेत, 100% आहेत. आपण पाहिलं की ह्या होत्या मानसी प्रमोद मरोरे. त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी त्यांच्या परिवाराने गेली अनेक वर्षापासून या पक्षासाठी आणि या भागाच्या विकासासाठी काम केल्यामुळं जनता नक्कीच त्यांच्या पाठीमागं असणार आहे. मी रमेश शिंदे, न्यूज लोकनायक, निलंगा, लातूर.